आज गेलो होतो शिवारात. शिवार म्हणजे आमच्या गावात सगळ्यांची शेतं एकत्रच आहेत. जसं की हे काका यांच्या जागेत भात पेरणी करतात आणि आता ह्यांच्याच बाजूला आमच्या शेतात आम्ही भात पेरणी करणार आहोत. कसं ना छान, गावाकडे कोणाच्याच शेताला कंपाऊंड नाही, पूर्ण शिवाराचं एकच गेट आणि त्यात लोक आपापली शेती करतात. हे ट्रॅक्टर आता आमच्या शेताकडे येतं आहे. ही जी जागा दिसते इथे आपल्याला खेडून घ्यायचं आहे. आमच्या गावठी भाषेत म्हणजे भंडारी भाषेत नांगरणीला खेळणं असंही म्हणतात. मी इथे चांगल्या प्रकारे सुपरवायझरगिरी करते. नो सनस्क्रीन, नो मेकअप, नो नथिंग. आणि ही आहे माझी आई म्हणजे मम्मा, अम्मा कधीतरी नावानेही तिला मी हाक मारते. ती राब पेटवल्यानंतर ज्या काठ्या म्हणजे माडाची जी झावळी असते त्याच्या मागचा जो कडक पार्ट असतो तो उचलून घेते, कारण नांगरणी करताना किंवा खेळताना टायरमध्ये अडकून किंवा ह्या पुढच्या पार्टमध्ये अडकून नांगर किंवा ट्रॅक्टर थांबू नये म्हणून. आणि मीही तिला आता ते सगळं उचलण्यात मदत करणार आहे. तर मीही थोड्याशा राहिलेल्या झावळ्यांचे पार्ट्स आहेत ते नेऊन बाजूला टाकते आहे. आणि त्यानंतर हे सगळं उचलून झाल्यानंतर मी आणि मम्मा भाताची पेरणी करू. माझ्या घरची खरी शेतकरी म्हणजे माझी आई म्हणजे माझी मम्मा, बरं का. दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने ती शेतात येत असते आणि शेतीची कामं करत असते. हा वारसा तिला तिच्या आईच्या घरून म्हणजे तिच्या माहेरून आला आहे आणि कदाचित मला पण माझ्या माहेरून म्हणजे माझ्या आईकडून हा वारसा मिळतो आहे. आणि मला त्या गोष्टीत जेन्युइनली इंटरेस्ट आहे. सो मी तिच्याबरोबर नेहमी शेतात येत असते. आता तुम्ही बघू शकताय की एक 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 सरळ सरळ पार्ट्समध्ये हे दादा नांगरणी करत आहेत. ही सगळी जमीन उकळून झाल्यानंतर मग आम्ही भात पेरायला घेणार आहोत. आईच्या अंगाला पुसायचे. बहुतेक भाग आता नांगरून झालेला आहे. तुम्ही बघताय की 2च पट्टे इथे दिसत आहेत समोरून. आणि आता पूर्ण जमीन नांगरून होईल. माझी मम्मा तिथून भाताची गोण वाहून आणत आहे. आता मी भाताची गोण फोडली आहे आणि एका टपात म्हणजे एका भांड्यात ते काढून घेते. त्यानंतर त्याच्यात काही औषधं मिक्स केल्यानंतर आम्ही या भाताची पेरणी म्हणजे या वर्षीचा शुभारंभ करणार आहोत. मी आता ह्याच्यात टाकून घेते. जसं माझी मम्मा सांगेल त्या प्रकारे मी ते करते. हे सगळं करण्यातला जो आनंद आहे तो दुसरं कुठेच नाही मिळत. म्हणजे आपल्या निसर्गाशी कनेक्ट होण्यामध्ये म्हणजे जोडलं जाण्यामध्ये जो आनंद आहे तो खरंच कुठेच नाही आहे. मला हे सगळं करताना खूप मजा येते आणि आता खरी मजा येणार आहे ती म्हणजे भाताची पेरणी करण्यासाठी. तर चला करून घेऊया भाताची पेरणी. ऑफकोर्स खरी शेतकरी तर माझी आईच आहे म्हणजे माझी मम्मा. त्यामुळे ती आधी करते स्टार्ट आणि त्याच्यानंतर ती जसं सांगेल त्या प्रकारे मी सुद्धा भात पेरून घेते. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकतील की
किती आनंद होतोय मला आणि मजा पण येते सोबतच. या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद अनुभवायला तुम्हाला पण आवडेल का? कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. आता आम्ही पूर्ण पेरणी करून घेतोय. बस या बाजूला टाकून घे. बस या बाजूला टाक. आता या साईडला टाक. त्या बाजू टाकले मी. काठाला नको टाकू. बरंच भात पेरून झाल्यानंतर आता बाकी भात माझी आई पेरणार आहे, म्हणजे माझी मम्मा. हा ना, ती मला म्हणते की हा अंजोळा, म्हणजे आमच्याकडे ह्याला अंदोलाचा पाला म्हणतात. बेझिल, जो इटालियन बेझिल असतो त्यापेक्षा ह्याची चव काही कमी नाही बरं का. तर मागच्या वर्षीचा जो अंदोलाचा पाला होता, हा ते तर म्हणजे जी अंदोलाची झाडं होती त्यातून बिया फुटून ही रोपं तयार झाली आहे. आणि ही आता हे खाचर नांगरताना ही रोपं पूर्ण निघून जातील, त्यामुळे त्यातली जेवढी रोपं काढता येतील तेवढी मी घरी घेऊन जाते. मग घरी आम्ही ती इंडियन बेझिल ह्याचा उपयोग चटणीसाठी, किंवा मी तर अंदोलाचा पाला घालून भरलेलं पापलेट पण बनवते आणि ते खूप सुंदर लागतं. ट्रॅक्टर खाली चिरडली जातील, त्याच्यामुळे ह्याच्यातली जी मेन आहेत ती ही सगळी रोपं मी काढून घेते, जितकी शक्य तितकी काढून घेते. मागच्या वर्षीची सगळी झाडं गेली, पण एक आंधळ्याचं झाड मात्र धरून एकदम डौलाने मान डोलवत असं उभं आहे. ते बघून खूप छान वाटलं. आता मी जाते घरी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.